आणि मग लेने के देने पड़ जाएंगे, कारण जनता चिडली की काहीही घडवू शकतं। भरधाव धावणाऱ्या डंपरच्या चाकाखाली पुन्हा एकदा एका तरुणाचा जीव गेलेला आहे। अगदी महिनाभरापूर्वीच चोपडा रोडला एका तरुणाचा जीव जाता जाता वाचला, तोही डंपर खाली आला होता। रोज शेकडो डंपर जात आहेत रस्त्याने, 500च्या वर डंपर वावरतात, लोकांची झोपमोड करतात, रस्ते खराब होतात, नद्यांवर बलात्कार होत आहेत गौण खनिजाच्या नावाने, तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही की नागरिकांमध्ये असंतोष पसरत नाही, नागरिक याविरुद्ध पेटून उठत नाही। पत्रकारांना पाकिटं पोचवणे, अधिकाऱ्यांना पाकिटं पोचवणे असे धंदे सुद्धा चाललेले आहेत, परंतु आवाज उठवायला कोणी तयार नाही। डंपर भरधाव धावतात, शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आहे, चालणारे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे। तो कोण आहे हे डंपर चालक? कोण आहे हा रक्तपिपासू डंपर चालक? त्यामागील सूत्रधार कोणाचे डंपर आहेत? कोण चालवतं? त्याच्यावर कारवाई का होत नाही? अधिकारी इतके मिंधे का झाले आहेत याचं उत्तर जनतेला मिळायला पाहिजे। असा कोण खमक्या अधिकारी अंमलला येईल आणि ही वाळू माफियांची मस्ती जिरवेल याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे। अधिकाऱ्यांवर म्हणजे तलाठी किंवा ते गौण खनिज पथकातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर थेट हल्ले झालेले आहेत, तरी नावापुरती कारवाई झाली। प्रशासनाचा वाळू माफियांवर वचक राहिला नाही, ते ताटाखालचं मांजर झालेले उलट आहेत असं स्पष्ट दिसत आहे। रोज लोक आरोळ्या मारतायत, शाळकरी मुलं जाऊ शकत नाही। पाचपौली देवी, चोपडा रोड, धुळे रोड या रस्त्याने हजारो शाळकरी विद्यार्थी जातात, त्यांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं। 5 वाजेपासून सगळे डंपर चालवतात, रात्री मध्यरात्रीपर्यंत चालतात। अभ्यास करणाऱ्यांचे हाल, रस्त्याची दुर्दान, नदींवर अक्षरशः बलात्कार, ओरबडून टाकले आहेत नदी नाले, तरी शासनाचा ना महसूल वाढत आहे, कागदावर बेकायदा वाहतूक चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे। याच्या मागे कोण अधिकारी आहे, कोण पुढारी आहे, कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचं उत्तर मिळायला पाहिजे, अन्यथा जनतेमध्ये असंतोष पेटेल आणि मग लेने के देने पड़ जाएंगे, कारण जनता चिडली की काहीही घडवू शकतं। हे वाळू वाहतूक करणाऱ्यांनी, वाळूचा धंदा गल्ला जमवणाऱ्यांनी आणि त्याला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, हा इशारा आहे जनतेच्या वतीने। आता सुधारा आणि अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी। जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही तरी याकडे लक्ष द्या की नक्की चाललंय काय।